नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। आपण वाचत आहोत अध्याय 7वा, ज्ञान विज्ञान योग किंवा भगवत ज्ञान, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 19। बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। बहुनाम अनेक, जन्मनाम पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू, अंते अंती किंवा नंतर, ज्ञानवान ज्ञानी, माम मला, प्रपद्यते शरण येतो, वासुदेवः भगवान श्री कृष्ण, सर्वम सर्व, इति याप्रमाणे, सह तो, महाआत्मा महात्मा, सुदुर्लभः अत्यंत दुर्लभ। भाषांतर आहे, अनेक अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो। असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो। एक गोष्ट तुमच्या, हा फेमस श्लोक आहे, श्रील प्रभुपाद हजारो ठिकाणी या श्लोकाचा संदर्भ देतात। भगवद्गीतेमध्ये आतापर्यंत 10-15 वेळेला हा श्लोक आपण ऑलरेडी वाचलेला आहे, पहिल्या 6 अध्यायांमध्ये। अर्थ एकदम सिंपल आहे, अनेक अनेक जन्मानंतर जेव्हा आपण पूर्णपणे ज्ञानी होतो, पूर्णपणे ज्ञान घेतो, तेव्हा सगळं काही भगवंतांचंच आहे, सगळ्या गोष्टीचे कारण भगवान आहेत, सगळं काही भगवानच आहे, या ज्ञानाला आपण येतो आणि हे जाणून आपण भगवंतांना शरण जातो। परंतु असा महात्मा जो अनेक जन्मानंतर भगवंतांना शरण येतो तो खूप दुर्मिळ असतो म्हणून सांगितले भगवंतांनी इथे, स महात्मा सुदुर्लभः। 7.19 एक इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात
की वासुदेव सर्वमिती, सगळं काही वासुदेव आहे. या स्टेजलाच भागवतम मध्ये वासुदेव स्टेज म्हटलं जातं, वसुदेव स्टेज. भगवान श्रीकृष्णांचे जे वडील होते वसुदेव, ते या स्टेजला होते म्हणून त्यांचं नाव वसुदेव होते. वासुदेव सर्वमिती. आता इथे सगळं काही वासुदेव आहे, सगळं काही वासुदेव आहे, सगळं काही वासुदेवांनी निर्माण केलेलं आहे, सगळं काही वासुदेवांच्या मालकीचं आहे, सगळं काही वासुदेवाच्या कंट्रोलमध्ये आहे, आणि म्हणून सगळं काही वासुदेवाच्याच उपभोगासाठी आहे. ह्या फायनल निष्कर्षाला जो येतो त्याला ज्ञानवान म्हटलेलं आहे. परंतु प्रभुपाद भाषांतरामध्ये म्हणतात मी, वासुदेवच्या ऐवजी मी म्हणतात. मी अस्तित्वातील सर्व गोष्टींचे परम कारण आहे. नोईंग मीट विथ कॉज ऑफ ऑल कॉजेस. कारण भगवान श्रीकृष्ण स्वतःबद्दलच बोलत आहेत. बऱ्याचदा एखाद्या ग्रेट व्यक्तीबद्दल बोलताना वगैरे थर्ड पार्टी टाइप वाक्य बोलली जातात. जसं की एखाद्या फंक्शनला वगैरे चेअरमन वगैरे असतात, ते आता पुढे बोलतील म्हणायचं असेल तर त्यांचं गुणगान करायला करत असं म्हणत नाहीत की सो अँड सो पाटील बोलतील, ते म्हणतात की चेअरमन बोलतील. तसं इथे वासुदेव शब्द महत्वाचा आहे, परंतु भगवान श्रीकृष्ण स्वतःकडेच निर्देश करतायत. मी निर्माण केलेलं आहे, मीच सगळं काही आहे. आपण या आता अध्यायामध्ये आहोत जिथे भगवान श्रीकृष्ण समजावून सांगत आहेत की मी ही भौतिक प्रकृती जी आहे, ज्याला तुम्ही भौतिक जगत म्हणता, हे माझ्या शक्तीचं एक प्रकटीकरण आहे. मी बनवलंय, माझी शक्तीच आहे. जड चेतन जे काही दिसतं ते माझी शक्ती आहे. पंचमहाभूत हे स्थूल शक्ती आहे, मन बुद्धी अहंकार हे सूक्ष्म शक्ती आहे, परंतु सगळं माझ्या शक्तीनेच बनलेलं आहे. त्याच्यामध्ये जीवांना मी सोडतो, ती देखील माझीच शक्ती आहे. आणि मग भगवंत सांगतात की ही माझी जी शक्ती, ज्याला तुम्ही ही माझी जी शक्ती आहे ती 3 गुणांनी बनलेली आहे. 3 गुणांनी कंट्रोल केली जाते, सत्व रज आणि तम गुणांनी. काळ ही देखील एक माझीच शक्ती आहे. काळाच्या प्रभावाखाली 3 गुणांच्या कंट्रोलमध्ये इथे आलेला प्रत्येक जीव या भौतिक प्रकृतीचा आनंद घ्यायचा, त्याच्या भौतिक प्रकृतीचा स्वामी व्हायचा, प्रभू व्हायचा प्रयत्नात असतो. हे अगदी बेसिक आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर भगवान सांगतात की हे तुम्हाला दुःख देण्यासाठी बनवलेलं आहे, आणि इथून बाहेर पडायचं असेल तर मला शरण यावं लागतं, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. इथून कुणी बाहेर पडू शकत नाही. ही दैवी शक्ती इतकी पॉवरफुल मी बनवलेली आहे, 3 गुणांनी बनलेली आहे. दैवी अशा गुणमयी मम माया दुरुत्तया. मग त्यानंतर मागचे काही दिवस आपण वाचत आहोत की भगवंतांना शरण गेल्याशिवाय इथून कुणी बाहेर पडू शकत नाही. मग काही लोक असतात ते भगवंतांना तरीही शरण जात नाही. मग ते कोण असतात? मग बरेचसे लोक भगवंतांना शरण येतात. मग ते कोण असतात? कुठल्या कंडिशन मध्ये, कुठल्या सिच्युएशन मध्ये भगवंतांना शरण येतात, हे आपण वाचत होतो. 4 प्रकारचे लोक मला कधी शरण येत नाहीत. मूर्ख, नराधम, मायया अपरित ज्ञान, ज्याचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे, आणि आसुरम भावमाश्रिता. 4 प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. जो आर्त आहे, ज्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, जो अर्थार्थी आहे, ज्याला काहीतरी हवा आहे, जो जिज्ञासू आहे, ज्याला सगळं जाणून घ्यायची इच्छा आहे, आणि जो ज्ञानी आहे. आणि मग काल आपण वाचलं की यातला जो ज्ञानी असतो तो जेव्हा कंप्लीट परम सत्य जाणतो तेव्हा तो शुद्ध भक्त होतो, आणि भगवान म्हणतात तो मला खूप प्रिय आहे. इथपर्यंत आपण वाचलेलं काल हो की नाही. त्याच्या जीवनाचं लक्ष असतं मला प्राप्त करणे.
आता आजच्या या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की अनेक 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 जन्मानंतर मनुष्य या स्टेजला येऊन पोहोचतो. त्याचं जीवनाचं लक्ष आहे भगवंतांना प्राप्त करणे, भगवंतांना समजावून घेणे, पूर्ण परम सत्य जाणणे, शुद्ध भक्त होणे. हे चार जे भगवंतांकडे शरण आलेले असतात त्यातलाच कोणी एखादा महात्मा होतो, त्याला या श्लोकामध्ये महाआत्मा म्हटलेला आहे. महात्मा प्रभुपाद समजावून सांगतात महात्माचा अर्थ काय असतो. कुणाला पण महात्मा म्हणून चालत नाही, त्याचा आत्मा महान आहे. आणि त्याचं मेन लक्षण माग काल पण आपण वाचलं ऍक्च्युली, परंतु या श्लोकामध्ये अगदी सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड सांगितलेला आहे, प्रपद्यन्ते. मागच्या 3-4 श्लोकात हा शब्द येतोय, हो की नाही? कोण कोण फॉलो करते भगवद्गीता? 14व्या श्लोकापासून प्रपद्यन्ते हा श्लोक यायला लागलाय. मामे भये प्रपद्यन्ते. त्यानंतर 15व्या श्लोकात येतो प्रपद्यन्ते नराधमा. प्रपद्यन्ते हा शब्द आणि मग शरण, हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. हे भगवद्गीतेमध्ये खूप वेळा येतात, कारण भगवद्गीतेचा मेन मेसेज तोच आहे. पण असा महात्मा जो पूर्णपणे मला शरण येतो, कधी? अनेक 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 जन्मांच्या शेवटी, त्याला ज्ञानवान म्हटलेलं आहे, पूर्ण ज्ञानी. काल पण आपण तेच वाचलं, काल क्लास नव्हता, परवा दिवशी मागच्या 2 श्लोकामध्ये तेच सांगितलेलं आहे, पूर्ण ज्ञानी, कम्प्लिटली ज्ञानी. आणि मागच्या श्लोकात हे पण सांगितलेलं आहे की जो कम्प्लिटली ज्ञानी असतो तो सदैव माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न असतो. त्याचं हे पण लक्षण आहे, पूर्णपणे मला शरण गेलेला असतो. आता हा मुद्दा इथे पहिल्यांदा सांगितला की तो सगळं काही वासुदेव आहे म्हणून पाहतो. वासुदेव सर्वमिती, सगळं काही वासुदेव आहे. कणाकणामध्ये वासुदेव आहे, सगळं काही वासुदेवाच्या शरीरामध्ये आहे. वासुदेवच सगळीकडे विस्तारित झालेले आहेत, वासुदेवांचंच रूप सगळीकडे तो पाहतो. आणि मग शेवटी अत्यंत महत्वाचा पॉइंट सांगितलाय, तो म्हणजे असा महात्मा खूपच दुर्लभ आहे, दुर्मिळ असतो. सुदुर्लभ. सु हा शब्द संस्कृतमध्ये तेव्हाच वापरला जातो जेव्हा एखादी गोष्ट खूप मोठी करून सांगायची असते. सुदुर्लभ, सुदुराचार, सुकृती, खूप दुर्मिळ असतो. पुढे 10व्या अध्यायात देखील भगवंत म्हणतात की हजारो लाखो मधल्या एकाला हे ज्ञान घ्यायची इच्छा असते, आणि असे हजारो लाखो जे ज्ञान घेण्यासाठी आलेले असतात, त्या हजारो लाखोंमधल्या देखील एकाला पूर्णपणे मी समजतो. हा सेम श्लोक 10व्या अध्यायामध्ये येतो. थोडासा या श्लोकामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर अनेक अनेक जन्मानंतर येतो, त्यानंतर त्याला ज्ञानवान कोणाला म्हटलं जातं? ज्ञानवान, पूर्ण ज्ञानी, बलवान, शक्तिवान, तसं ज्ञानवान. सगळं काही वासुदेव आहे म्हणून जाणतो, त्यालाच महात्मा म्हणतात, आणि तो खूप दुर्लभ असतो. बऱ्याचदा हे भगवद्गीतेत रिपीट केलं जातं. प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये, अनेक अनेक जन्मानंतर भक्तिपूर्ण सेवा किंवा दिव्य अनुष्ठाने करताना जीवाला पुरुषोत्तम श्री भगवान हेच आध्यात्मिक साक्षात्काराचे अंतिम लक्ष असल्याचे दिव्य विशुद्ध ज्ञान होऊ शकते, व त्या ज्ञानामध्ये तो स्थित होऊ शकतो. While executing devotional service or transcendental rituals. बाकी सगळं ज्ञान आहे ना, त्याला ज्ञान म्हणायचंच नाही. बरं, आपल्या भक्तांची किंतु परंतु लगेच सुरू होतात. प्रभूजी एवढं तरी ज्ञान घेतलं पाहिजे, या भौतिक जगात जगायचं म्हटल्यावर एवढं तरी. कुणाला सगळे पशु पक्षी, कुठल्या पशु पक्षी वनस्पती प्राण्यांमध्ये शाळा कॉलेज असलेलं बघितलंय तुम्ही? जीवन जगायला जेवढं लागतं तेवढं आई वडीलच शिकवतात. कशाला शाळा कॉलेजला जायला पाहिजे?
माणूस खरं ज्ञान घ्यायला गुरुकुलमध्ये जातो ते हे की भगवान हेच आध्यात्मिक साक्षात्काराचे परम अंतिम लक्ष्य आहेत. यालाच ज्ञान म्हणायचं. हे ज्याला समजलं नाही त्याला बिलकुल काहीच ज्ञान कळालं नाही. मग तो कितीही मोठी कंठीमाळ घालू दे, कितीही मोठा तिलक लावू दे, हे ज्ञान महत्वाचं आहे. वासुदेव सर्वमिती लक्षात ठेवायचं आजपासून. वासुदेव सर्वमिती. जीवनाचं लक्ष वासुदेव आहे. सगळं दिसतंय ते वासुदेव आहे. सगळं दिसतंय ते सगळं वासुदेवाच्या संतुष्टीसाठी आहे. बस, याच्या पलीकडे जाणण्यासारखं काही नाहीच आहे. जे काही याच्या पलीकडे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करताय ते युजलेस आहे. ते इथंच सोडून जायचंय. इथंच सोडून जायचंय म्हणण्याऐवजी मी तर म्हणेन की ते जे ज्ञान आहे ते तुम्हाला इथेच अडकून ठेवणार आहे. ज्या दिवशी हे ज्ञान मिळेल ते तुम्हाला मुक्त करणार आहे. आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभावस्थेमध्ये जेव्हा मनुष्य भौतिक आसक्तींचा त्याग करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा निर्विशेषवादाकडे त्याचा थोडासा कल असतो. परंतु जेव्हा तो अधिक प्रगती करतो तेव्हा तो जाणू शकतो की आध्यात्मिक जीवनात ही कर्म करणे आवश्यक असते व हे कर्म म्हणजेच भक्तिपूर्ण सेवा होय. वाक्य मोठं आहे. आपण थोडं त्याला तोडून समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट म्हणजे आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभावस्थेमध्ये सुरुवातीला नवीन भक्त आहे, नवीन भक्तीमध्ये आलाय. मनुष्य जेव्हा भौतिक आसक्तींचा त्याग करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा निर्विशेषवादाकडे त्याचा थोडासा कल असतो. बघा, अगदी भक्तीच्या सुरुवातीपासून काय केलं पाहिजे, काय सांगितले करायला इथे. मनुष्य जेव्हा भौतिक आसक्तींचा त्याग करण्याचा प्रयत्न करीत असतो, भौतिक आसक्तींचा त्याग करायचा आहे हेच आपल्याला शिकवलं जात नाही. 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, मग अजून प्रारंभावस्था पण सुरू झालेली नाही आपली भक्तीची. प्रभुपाद तर एका लेक्चर मध्ये म्हणतात 2 वर्षात शुद्ध भक्त झाला पाहिजे. होणार का? ज्यांना आपण शिक्षा गुरु म्हणतो ती काउन्सिलर, फॅशनेबल नाव ठेवलंय त्यांना आजकाल. काउन्सिलर, युजलेस नेम. शिक्षा गुरु म्हटलं पाहिजे. ज्यांना आपण शिक्षा गुरु म्हणतो, प्रभुपाद म्हणतात, प्रभुपाद म्हणत नाहीत ऍक्च्युली, चैतन्य चरितामृताच्या पहिल्या अध्यायामध्ये श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात भगवान श्रीकृष्ण दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरु या तिघांच्या मध्ये बिलकुल फरक करायचा नसतो. तिघे समान आहेत. भगवान श्रीकृष्णां समान आहे. परंतु आपला शिक्षा गुरु काउन्सिलर स्टॉक मार्केटमध्ये डीलिंग करतो, हो की नाही? गव्हर्नमेंट सर्वंट आहे, रिअल एस्टेट एजंट आहे, जमिनी द्यायची घ्यायची दलाली करतो. भौतिक आसक्तीचा त्याग करण्याचा प्रयत्न करायचं शिकवणार तुम्हाला असा गुरु, त्याची स्वतःचीच भौतिक आसक्ती गेलेली नाही, तो गुरु तुम्हाला कसा भौतिक आसक्ती सोडण्याचं ज्ञान देईल? म्हणून बऱ्याच जणांना हे पहिल्यांदा ऐकल्यावरती शॉक बसतो की भक्ती म्हणजे भौतिक आसक्ती सोडायचंय. बरेच वर्ष भक्ती मार्गामध्ये राहून देखील पहिल्यांदा ऐकणारे आहेत. पण भगवद्गीतेत पहिल्या पानावरून हेच दिलेलं आहे. श्रीमद भागवतमच्या पहिल्या पानामध्ये हेच दिलेलं आहे. धर्म प्रोजित कैतवात्र परमो निर्मत्सराणाम सताम. भागवतमचा 2रा श्लोक. या व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या प्रकारचा धर्म कोणी समजावून सांगत असेल, प्रभुपाद म्हणतात त्याला लात घालून बाहेर काढलं पाहिजे, त्या माणसाला पण आणि त्या ज्ञानाला पण. वाक्य खूप मोठं आहे म्हणून मी थोडं वाचतोय. आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभावस्थेमध्ये म्हणजे सुरुवातीलाच
प्रभूजी आता कुठे सुरुवात आहे, थांबा जरा, 4 वर्ष जॉब करू दे, थोडे पैसे कमवू दे, मग सोडायचंच आहे की शेवटी. आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभावस्थेमध्ये सुरुवातीला भौतिक आसक्तींचा त्याग करण्याचा प्रयत्न करीत असतो तो भक्त असतो. तुम्ही हे प्रयत्नच करत नसाल तर तुम्ही कुठल्या मार्गावरती आहे माहिती नाही आपण. मग पुढची गोष्ट प्रभुपाद सांगतात, ते भौतिक आसक्तींचा त्याग करण्याचा प्रयत्न करीत असताना निर्विशेषवादाकडे थोडासा कल असू शकतो. सगळं सोडून द्यायचंय, वैताग आलेला असतो. विरक्ती, निरुक्ती, काय म्हणतात त्याला, अनासक्ती पटलेलं असतं त्याला, ज्याला पटलेलं असतं. विरक्ती, अनासक्ती ज्याला पटलेलं असतं, तो सगळं सगळं बिलकुल सोडायला तयार असतो. परंतु सोडायला सांगितलेलं नाही आहे. जे आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये वापरून, स्वतःचं शरीर देखील भगवंतांच्या सेवेमध्ये वापरून 24 तास भगवंतांची सेवा करणे, याला भक्ती म्हणतात. नाही आपण भौतिक आसक्ती सोडायचा प्रयत्न करतोय, नाही पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये. आपण कसल्या मार्गावरती आहोत, कसल्या भक्ती मार्गावरती आहोत आपण? कुठल्या प्रकारचा भक्ती मार्ग तुम्हाला शिकवला जातो माहिती नाही. परंतु जेव्हा तो अधिक प्रगती करतो तेव्हा तो जाणू शकतो की आध्यात्मिक जीवनात ही कर्म करणे आवश्यक असते. सगळं सोडून नाही चालणार, कर्म केलं पाहिजे. भगवंतांनी ऑलरेडी सांगितलं. अर्जुनाने प्रश्न विचारला, एकदा तर म्हणता कर्म करायला पाहिजे, एकदा तर म्हणता सगळं सोडायला पाहिजे, नक्की काय सांगा? गुरुला असे उलटे प्रश्न नाही विचारायचे. मग अर्जुनला काय म्हणायचं? हा हो की नाही? अर्जुन धडाधड प्रश्न विचारतो. भगवंत म्हणत नाहीत, गुरुला उलट प्रश्न विचारतो, नाही, समजावून सांगतात. कर्म केलंच पाहिजे. कर्माचा जो त्याग करतो तो ढोंगी असतो, परंतु कर्म जर स्वतःसाठी करत असेल तर तो कर्मी असतो. कर्म माझ्यासाठी करत असेल तर तो भक्त असतो. किती वेळ? सतत, निरंतर, नित्य जो माझ्यासाठी कर्म करत असतो. म्हणजे अनासक्ती, वैराग्य. काल का परवा पण एकाने प्रश्न विचारलेला, अनासक्ती म्हणजे काय? नाही, आज सकाळच्या क्लासमध्ये विचारलेला होता हनुमंत प्रभूंनी. बऱ्याच जणांना आसक्ती सोडणे म्हणजे वाटते की ती गोष्टच सोडून द्यायची. नाही, ती गोष्ट भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायची. जसं रूप गोस्वामी म्हणतात, युक्त वैराग्य मुच्यते. आध्यात्मिक जीवनात ही कर्म करणे आवश्यक असते आणि हे कर्म म्हणजेच भक्तिपूर्ण सेवा होय. दुसरं कर्म करायला गेला की तुम्ही भौतिक जीवनामध्ये अडकता. मग अनासक्तीचा अभ्यास करायचा आहे, आसक्तीचा त्याग करायचा आहे, परंतु तो कसा? मला नको, भगवंतांसाठी सगळं काही मी वापरायला तयार आहे. याचा साक्षात्कार झाल्यामुळे तो भगवंतांवर आसक्त होतो. आसक्ती ही भक्तीमधली एक स्टेज आहे, भगवंतांवरती आसक्त होणे. ती आसक्ती निर्माण झाली पाहिजे. ती आसक्ती निर्माण झाल्याची टेस्ट काय आहे? ती आसक्ती निर्माण झाली की भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टी, व्यक्ती, वस्तू, कल्पनावरती तुमची आसक्ती नसली पाहिजे, बिलकुल तीळ मात्र देखील. मग भगवंतांवर आसक्ती निर्माण झालेली पूर्णपणे सिद्ध होते. कितवी स्टेज असते आसक्ती? भक्तीमध्ये किती स्टेजेस आहेत? 9 स्टेजेस आहेत. त्यातली कितवी स्टेज असते आसक्ती? आदौ श्रद्धा, तथा साधु संग, तथा भजन क्रिया, तथा अनर्थ निवृत्तिश्च. पुढे काय? तथा रुचिस, तथा निष्ठा, रुचिस तथा त्यानंतर मग आसक्ती, 7वी. कारण आसक्ती नंतरची स्टेज ग्रेट स्टेज असते, त्याला भाव म्हटलं जातं. मग त्याच्यानंतर येतं ते स्टेज प्रेम. याचा साक्षात्कार झाल्यामुळे तो भगवंतांवर आसक्त होतो आणि त्यांना शरण जातो, पूर्णपणे शरण जातो.
अशा वेळी त्याला समजू शकते की भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणजेच सर्वस्व आहे. सगळंच भगवान आहे. कृपा भगवान आहेत. मी माझं शरीर भगवंतांनी दिलेली कृपा आहे. जे दिसतं ते सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे. माझं शरीर भगवंतांच्या मालकीचं आहे. सगळंच भगवान आहे. त्यालाच म्हणायचं वासुदेव सर्वमिती. सगळं काही सर्वमिती. अशा स्टेजला पोहोचल्यानंतर त्याला कळायला लागतं सगळं. याला भागवतम मध्ये म्हटलेलं आहे वसुदेव स्टेज. वसुदेव स्तर. तेच सर्व कारणांचे मूळ कारण आहेत आणि ही प्राकृत सृष्टी त्यांच्यापासून स्वतंत्र नाही. त्यांनीच निर्माण केलेले आहे. भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक वैविध्यतेचे विकृत प्रतिबिंब आहे आणि प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे याचा त्याला असा साक्षात्कार होतो. श्रीमद भागवतम मध्ये भगवद्गीता ही तुमची श्रद्धा दृढ करण्यासाठी आहे. ज्याला भगवंत आहेत, सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे आणि मी त्यांचा सेवक आहे या गोष्टीवर विश्वास नाही, श्रद्धा नाही, त्याने भगवद्गीतेचं वाचन श्रवण सिरियसली केलं पाहिजे. ज्याला या गोष्टीवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, परंतु ती श्रद्धा डळमळीत आहे, अजूनही भौतिक गोष्टींवरती आपली आसक्ती आहे, त्याने पण भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. आणि एकदा ही श्रद्धा दृढ झाली, व्यवसायात्मिका बुद्धी दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, त्याने श्रीमद भागवतमच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे, श्रवण करायला सुरुवात केलं पाहिजे जिथे आनंद आहे. श्रीमद भागवतमच्या पहिल्या 3 स्कंदामध्ये, 4 स्कंदामध्ये, 5व्या स्कंदापर्यंत जाईपर्यंत भगवंत ही सृष्टी निर्माण कशी करतात आणि कशासाठी करतात हेच रिपीटेडली सांगितलंय. 7, 8, 9, 10 वेळेला पुन्हा 5 वर्ष झालं आम्ही तेच वाचतो. इथे देखील प्रभुपाद म्हणतात की तेच सर्व कारणांचे मूळ कारण आहेत आणि प्राकृत सृष्टी त्यांच्यापासून स्वतंत्र नाही. हे जग म्हणजे आध्यात्मिक वैविध्यतेचे विकृत प्रतिबिंब आहे आणि प्रत्येक गोष्ट या जगातली भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे याचा त्याला साक्षात्कार होतो. याचा साक्षात्कार व्हायची गरज काय? प्रभूजी मी तर भगवंतांना मानतो, भौतिक सृष्टी भगवंतांशी संबंधित आहे, भौतिक सृष्टीच्या कणाकणामध्ये भगवंत आहेत, तेच सर्व कारणांचे कारण आहेत. भागवतामध्ये तर एवढं सांगितलं जातं की तेच कारण आहेत आणि तेच परिणाम पण आहेत. हे सगळं जाणायची काय गरज आहे? कारण मनुष्य जो आहे ना तो स्वतःला सगळ्याचं कारण समजत असतो, बारीक सारीक गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत. आणि स्वतःला प्रत्येक गोष्टीचं कारण समजल्यामुळे त्याच्यावरती मालकी हक्क देखील स्वतःचा सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्याच्यावरती स्वतःचा मालकी हक्क आहे त्याचा भोग घ्यायचा, मला अधिकार आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करत असतो. कारण अल्टिमेटली प्रत्येकाला भोगी व्हायचंय. जोपर्यंत तुम्हाला हे लक्षात येत नाही की ही सृष्टी, ही जगत, विश्व, ब्रह्मांड, अनगिनित ब्रह्मांड हे सगळं भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. कशासाठी निर्माण केलेलं आहे? कणाकणामध्ये भगवंतांची शक्ती आहे. कण आणि कण भगवान आहेत, त्यांच्याशिवाय काहीही हलत नाही इथलं. तेच सर्व शक्तिमान आहेत, तेच सर्व कारणांचे कारण आहेत. माझं शरीर, माझा आत्मा, मी सगळं त्यांच्या शक्तीचा भाग आहे, त्यांच्या कारणामुळे मी उपस्थित आहे. तोपर्यंत आपण भगवंतांना शरण जाऊ शकत नाही. कारण इथं असलेल्या प्रत्येक गोष्टी, वस्तू, व्यक्ती, कल्पनेवरती आपण स्वामित्व, प्रभुत्व गाजवण्यासाठी जन्माला आलोय. आणि मानव प्राणी जो आहे तो दुसऱ्या प्राण्यांपेक्षा सॉफिस्टिकेटेड आणि चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी करू शकतो. स्वामी बनायचं, प्रभू बनायचं, कारण त्याला विशेष बुद्धी दिलेली आहे. परंतु ही विशेष बुद्धी कशासाठी दिलेली आहे हे जाणण्यासाठी. वासुदेव सर्वमिती म्हणून या श्लोकात त्याला म्हटलेलं आहे ज्ञानवान, खरा बुद्धिमान, जो जाणतो की सगळं भगवंतांचं आहे, सगळं भगवंत आहे. इथे एक गोष्ट या वाक्यामध्ये मेन्शन केलेले आहे, ते आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत पुढे 15व्या अध्यायामध्ये, की हे आध्यात्मिक जगाचे भौतिक जग हे विकृत प्रतिबिंब आहे
आध्यात्मिक जगामध्ये जे जे काही आहे ते सगळं या भौतिक जगामध्ये. तिथं ते शुद्ध अवस्थेत आहे, इथं ते विकृत अवस्थेत आहे, अशुद्ध अवस्थेत आहे. 15व्या अध्यायात पुढे भगवंत डिटेलमध्ये सांगणार आहेत. ऊर्ध्व मूलम अध शाखम, बरोबर उलटा प्रतिबिंब आहे. म्हणून इथे आपल्यामध्ये असलेले भाव देखील सगळे विकृत झालेले आहेत. भौतिक जग, आध्यात्मिक जग शाश्वत आहे. हे भौतिक जग त्याच्यासारखंच दिसतंय, परंतु हे अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे. शरीर देखील आपलं नाशवंत आहे. ज्या काही आपल्या भावना आहेत, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, द्वेष, निंदा, स्वार्थ, लोभ, हे सगळं तिथं पण आहे, म्हणून इथं आहे. परंतु इथे ते विकृत झालेलं आहे. विकृत म्हणजे काय? हे आपल्या अहंकारावर सीमित झालेलं आहे. मी आणि माझं एवढ्यावरतीच सीमित झालेलं आहे. आध्यात्मिक जगामध्ये हे सगळं असतं, परंतु ते भगवंतांच्या सेवेवरती असतं. भगवंतांच्या सेवेचा आपल्याला अहंकार असतो. भगवंतांच्या सेवेसाठी आपल्या मनामध्ये लोभ असतो. भगवंतांच्या सेवेचा आपल्याला गर्व असतो. इथे मात्र सगळं मी मी मी. जसं आध्यात्मिक जग आहे त्याच्या बरोबर उलट इथे आहे. परंतु आहे सगळं विविधता, व्हरायटी सगळी आहे. प्रभुपाद हे निक्षून सांगतात, कारण निर्विशेषवादी, निराकारवादी, शून्यवादी लोकांना वाटतं की हे जग सोडून गेल्यानंतर आपण शून्यात जायचंय, भगवंतांमध्ये विलीन व्हायचंय आणि आपलं अस्तित्व नष्ट करायचंय. व्हरायटी नाही. व्हरायटी सगळीकडे. आध्यात्मिक जगात देखील कुटुंब व्यवस्था आहे, पती पत्नी आहे, सगळं आहे, काय नाही असं नाही. परंतु प्रत्येक जीव तिथला फक्त आणि फक्त एकच गोष्ट जाणतो, ते म्हणजे भगवंतांवर प्रेम करणे. त्यामुळे तो सगळ्यांवर प्रेम करतो. सगळीकडे दिसेल तिकडे सगळीकडे प्रेमच प्रेम आहे. मग इथे त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी, लक्षपूर्वक ऐका, इथे या भौतिक जगामध्ये, या आध्यात्मिक जगामध्ये जाऊन राहायची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला हे भौतिक जग दिलेलं आहे. पण आपण मात्र आपल्या भोगासाठी वापरायचा प्रयत्न करतोय. प्रॅक्टिस करणे म्हणजे काय ते या श्लोकामध्ये दिलेलं आहे. वासुदेव सर्वमिती. भगवान श्रीकृष्णांचा इथल्या या भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे आणि तो भगवान श्रीकृष्णांच्या संबंधितच पाहिला पाहिजे. सगळं काही जे दिसल ते, याचा संबंध काय भगवान श्रीकृष्णांशी. म्हणजेच प्रत्येक गोष्ट, व्यक्ती, वस्तू, सगळं काही भगवंतांच्या सेवेत मला कसं वापरता येईल. आपलं भगवंतांप्रती असलेलं प्रेम दृढ होतं, वाढत जातं. अशा प्रकारे आपण एक दिवस आध्यात्मिक जगामध्ये जाऊन त्या प्रेमाची खऱ्या प्रेमाने त्या खऱ्या प्रेमामध्ये जीवन जगण्यासाठी आपण पात्र होतो, लायक होतो. त्याची प्रॅक्टिस करणे म्हणजेच भक्तिमय सेवा करणे, भक्तिमय सेवेची प्रॅक्टिस करणे. आणि ही साधी सुधी गोष्ट नाही, सिरियसली घेतलं पाहिजे. कारण तिथे कुठला वशिला चालत नाही. ते थोडंफार इथं प्रॅक्टिस केली आहे, पैसे देऊन परीक्षा पास झाली असं नाही चालत. तिथे पूर्ण शुद्ध झालेल्या व्यक्तीलाच पाठवणार. परम धाम पवित्रम परमम, सगळं काही पवित्र आहे तिथे. तर प्रभुपाद इथे सांगतात प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे. याचा त्याला साक्षात्कार होतो, तो ज्ञानवान झालाय त्याला. याप्रमाणे तो सर्व गोष्टी वासुदेव किंवा श्रीकृष्णांशी संबंधित पाहतो. अशी वासुदेवमयी सर्वव्यापी दृष्टी झाल्यावर तो भगवान श्रीकृष्णांना जीवनाचे परम लक्ष्य मानून पूर्णपणे शरण जातो. बस दुसरं काही नाहीच आहे. पत्नी जी आहे ती भगवंतांनी आपल्याला भगवंतांची सेवा करण्यासाठी दिलेली आहे. पती जे आहे ती भगवंतांच्या सेवेमध्ये सगळं काही समर्पण करण्यासाठी दिलेलं आहे. मुलं जी आहे ती भगवंतांचे सेवक बनवण्यासाठी दिलेले आहेत. इंजिनियर, डॉक्टर बनवण्यासाठी दिलेले नाही आहेत, भगवंतांचे सेवक बनवण्यासाठी दिलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये याच जन्मामध्ये ते भगवंतांचे सेवक झाले पाहिजेत, म्हणजेच भगवंतांची सेवा करणे. मुलं बाळांना, पत्नीला सोडायचं नाही आहे,
भगवंतांशी संबंधित बघायला शिकायचंय. घर जे आहे भगवंतांची सेवा करण्यासाठी दिलेलं आहे. पैसा जो आहे तो भगवंतांची सेवा करण्यासाठी दिलेला आहे. माझ्या अंगामध्ये जे काही गुण आहेत, कला आहे, वैशिष्ट्य आहे, ते सगळं भगवंतांची सेवा करण्यासाठी दिलेलं आहे. कोणाला चांगलं चित्र काढता येतं, कोणाला चांगलं म्युझिक येतं, कोणाला चांगलं मॅनेजमेंट जमतं, कोणाला चांगला प्रसाद बनवता येतो, कोणाला चांगलं ड्रायव्हिंग येतं, जे काही असेल सगळ्या गोष्टी, सगळ्या वस्तू, सगळे व्यक्ती, सगळे नातेवाईक, सगळे मित्र, समाज, सगळं 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 भगवंतांशी संबंधित बघायला शिकलं पाहिजे आपण. सगळे असुर देखील. काही असुरी प्रवृत्तीचे लोक तुम्हाला भेटणार, वाईट प्रवृत्तीचे जे तुम्हाला फसवतील, त्यांना पण भगवंतांशी संबंधित बघायचा. भगवंतांनी याला मला फसवण्यासाठी पाठवलंय, कारण माझा अहंकार खूप मोठा होता. याच्याकडून फसवून घेतल्यावरती माझ्या लक्षात आलं भगवंतांना शरण गेलं पाहिजे. सगळं भगवंतांच्या संबंधित आहे. मगच तो भगवंतांना शरण जाऊ शकतो. शरण जाणे ह्या शब्दाला आपण इतकं चीप करून ठेवलेलं आहे बघा. आता 3 श्लोकामध्ये शरण हा शब्द आला. प्रपद्यन्ते प्रपद्यन्ते प्रपद्यन्ते. हजारो ठिकाणी भगवंत सांगतात, मनमना भव मद्भक्त मध्याजी माम नमस्कुरु. होय नाही? आणि अल्टिमेटली शेवटी भगवद्गीतेच्या सांगतात की सगळं सोडून देऊन फक्त मला शरण आलं पाहिजे. माम एकम शरणम व्रज. तरी आपण शरण जायला तयार नाही. बऱ्याच लोकांना तर शरण या शब्दाचा अर्थ पण माहिती नाही. म्हणून डोक्यात सारखं परंतु येतो. परंतु 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 प्रभूजी, परंतु प्रभूजी. अरे शरणचा अर्थ असतो शरण जाणे, त्याच्यात कुठलं किंतु परंतु नसतं. किंतु परंतु करून जर शिवाजी महाराजांचे सेनापती आणि मावळे आले असते तर हे स्वराज्य निर्माण केलं नसतं शिवाजी महाराजांनी. आज इथे मरायला तयार आहे महाराज, सांगा काय करायचंय. त्याला म्हणायचं शरण जायचं. भगवंतांसाठी आपली अशी शरणागती असली पाहिजे. सगळं भगवंतांसाठी करू शकतो की नाही आपण हे. आणि हेच केलं पाहिजे या जन्मामध्ये, या शरीरामध्ये. हेच करण्यासाठीच तुम्हाला हे मनुष्याचं शरीर दिलेलं आहे. अर्धवट थोडं थोडकं ज्ञान घेऊन थोडी थोडकी भक्ती करून आणखीन एक जन्म घेण्यासाठी हे शरीर दिलेलं नाही आहे. हे सेम टू सेम श्लोक भागवतम मध्ये येतो, लब्ध्वा सुदुर्लभम इदम बहुसंभवान्ते. अनेक जन्मानंतर हे लाभलेलं आहे तुम्हाला हे शरीर. सुदुर्लभम, तिथे पण शब्द येतो सुदुर्लभम. याचा उपयोग शरण जाण्यासाठी केला पाहिजे. सगळे वैष्णवाचार्य आपले म्हणतात, मारो बी राखो बी जो इच्छा तो मार. त्याला म्हणायचं शरण जाणे. मानस देहो गेहो जो किची मोर, आर पिलो तो हार पादे नंद किशोर. याला म्हणायचं शरण जाणे. कळतंय थोडं थोडं अर्थ याचा. बेंगाली, मराठी, हिंदी जवळपास सेम असल्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे. मारो बी राखो बी, मारा नाही तर ठेवा. मी आलोय तुमच्याकडे तुमचीच काम करायला. मग तिथे कुठं आला किंतु परंतु. मानस देहो गेहो, मन हे देह शरीर, गेहो म्हणजे हे घर. घर द्यायला तयार नसतं. घर सोडून येतो मग भगवंत तुमच्याकडे. सगळं मानस देहो गेहो जो इच्छा तो मार. आर पिलो, अर्पण करणे. आर पिलो तो हार पादे, तुमच्या चरणांमध्ये नंद किशोर. याला म्हणतात शरण जाणे. आपल्या पूर्व आचार्यांचा आपण वैष्णव गीत अगदी सिरियसली अभ्यास केला पाहिजे. त्यांचं चरित्र सिरियसली वाचलं पाहिजे. कसे शरण गेले हे सगळे, मला का जमत नाही. बरोबर आहे की नाही. भक्ती विनोद ठाकूर यांची लिहिलेल्या सगळ्या वैष्णव गीतांना तर म्हटलंच जातं शरणागती. व्हेरी ब्युटिफुल. इतकंच सुंदर रीतीने लिहिलेलं आहे प्रत्येक वैष्णव गीत भक्ती विनोद ठाकूर. शरणाचा भाव आहे प्रत्येक. ते वाचलं पाहिजे आपण. त्याला म्हणतात शरणागती. हे फालतूचे आपले किंतु परंतु आहेत ना आपल्या डोक्यात. 2 वर्ष जॉब करूया, हे करूया, ते करूया, अजून लग्न करूया, लग्न केल्यानंतर असं करूया, तसं करूया.
प्लॅनिंग 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 प्लॅनिंग. कुठल्या प्लॅनची गॅरंटी आहे? भगवंतांना शरण जायचं मात्र प्लॅनिंग करत नाही आपण. बाकी सगळं प्लॅनिंग करतो, भौतिक गोष्टींचं सगळं प्लॅनिंग, फुल प्रूफ प्लॅनिंग. आजपर्यंत कुणी केलंय फुल प्रूफ प्लॅनिंग? भगवंतांना शरण जाणे ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे. बाकी सगळं या जगामध्ये क्षणभंगूर आहे. काय काय म्हणून प्लॅनिंग करणार आहे तुम्ही? कशाचं म्हणून प्लॅनिंग करणार आहे? आणि वेळ आहे तुमच्याकडे तेवढा प्लॅनिंग करायला? राजा कुलशेखर अलवार म्हणतात, मला आत्ता राजा, यंग असताना राजा म्हणतो, मला आत्ता तुमच्या शरणामध्ये घ्या. जरा माझं वय मोठं झालं ना, वात पीत कप्प सुरू होणार, मला तुमची आठवण पण येणार नाही, स्मरण पण होणार नाही. आपण मात्र प्लॅनिंग करतोय. आपल्याला प्रवचन देणारे, आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु पण असलेच भेटलेत, प्लॅनिंग करायला शिकवतात. हाऊ टू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट अँड एक्झिक्यूट युअर डिव्होशनल सर्व्हिस. स्टॉक मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवायचे, गुरु कोर्सेस घेतात असले. कसं शरण जाणार आपण भगवंतांना? एकतर कलियुगामध्ये जन्मले, बिलकुल इच्छा नाही शरण जायची कोणाला. भगवंतांना तर खूप लांबची गोष्ट. भागवतम भगवद्गीतेचं श्रवण एकदम सिरियसली केलं पाहिजे, सुपर सिरियसली केलं पाहिजे. अशी वासुदेवमयी सर्वव्यापी दृष्टी झाल्यावर तो भगवान श्रीकृष्णांना जीवनाचे परम लक्ष्य मानून पूर्णपणे शरण जातो. परम लक्ष्य मानणे म्हणजे काय? गोल. जीवनाचा गोल आहे भगवंतांना प्राप्त करणे. दुसरं काम कसलं केलं पाहिजे आपण? कशाला केलं पाहिजे? दुसरं कामच केलं नसलं पाहिजे. भगवंतांना मिळवण्याचं एकमेव काम केलं पाहिजे. एमपीएससी युपीएससी परीक्षा देणारे बघितलेत कधी? सकाळी उठतात, जेवतात, एमपीएससीचं पुस्तक उघडून बसतात, दिवसभर, कधी कधी रात्री जागून जेवायचं, परत त्याचाच अभ्यास करायचा. का? कारण त्यांनी ठरवलेलं असतं जीवनाचं ध्येय युपीएससी पास करायचंय. भगवंतांना प्राप्त करायचं जीवनाचं ध्येय असेल तर तुम्ही पण तसंच वागलं पाहिजे. रात्रंदिवस त्याचीच प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याचाच प्रयत्न केला पाहिजे. दुसरा प्रयत्न कशाला करताय? बिलकुल केलं नसलं पाहिजे, हो की नाही? असे म्हणणं खूप सोपं आहे, हो की नाही? म्हणून भगवंत देखील इथे म्हणतात, स महात्मा सुदुर्लभा. प्रभुपाद इथे म्हणतात, असे शरणागत महात्मे अत्यंत दुर्लभ असतात. असे शरणागत महात्मे अत्यंत दुर्लभ असतात. या श्लोकाचे विवरण श्वेताश्वेतर उपनिषदच्या 3ऱ्या अध्यायात अतिसुंदर रीतीने करण्यात आले आहे. काय म्हटलेलं आहे श्वेताश्वेतर उपनिषद मध्ये? सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमिं विश्वतो वृत्वात् अत्यादिष्टद दशांगुलम पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वस्येषानो यदन्नेना तिरोहति. छांदोग्य उपनिषदात सांगण्यात आले आहे की नवै वाचो न चक्षुंशी न क्षोत्राणी न मनांसित्या चक्षते प्राण इति एवा चक्षते प्राणो हैवैतानि सर्वाणि भवन्ति. मनुष्याच्या देहावरील बोलण्याची शक्ती, पाहण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती किंवा विचार करण्याची शक्ती यापैकी कोणतीही शक्ती प्रधान नाही. जीवन किंवा चेतना हीच सर्व कार्यांचे केंद्रबिंदू आहे. त्याचप्रमाणे श्री वासुदेव किंवा भगवान श्रीकृष्ण हे सर्व गोष्टींमधील प्रधान तत्व आहे. या देहामध्ये बोलण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, मानसिक कार्य करण्याची शक्ती इत्यादी शक्ती आहेत, पण या शक्ती जर भगवंतांशी संबंधित नसतील तर त्यांना काहीच महत्व नाही. बोलणं, मन,
वाचा आणि शरीर या तिन्हींनी आपण विचार करतो, बोलतो आणि कार्य करतो. आणि म्हणूनच या 3 ठिकाणी आपण पाप कर्म करत असतो. मन भगवंतांमध्ये स्थिर केलं तर मनातून पाप होणार नाही. वाचा आपली बोलणं, आपलं वाक्य, आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द हे भगवंतांबद्दल असतील तर बोलण्यातून पाप होणार नाही. आणि शरीर सदैव भगवंतांची सेवा करण्यामध्ये असेल तर शरीराकडून पाप होणार नाही. पाप आणि पुण्याची थोडीफार कल्पना आहे आपल्याला, परंतु त्याच्याही पुढे जाऊन जो भगवंतांना शरण जायची ही जी प्रक्रिया असते ना, या प्रक्रियेमध्ये जे काम तुम्ही भगवंतांसाठी करत नाही त्याला पापच म्हटलं जातं. ते कितीही पुण्याचं काम असू दे, सगळं अशुभ असतं, कारण तुम्हाला ते बांधून ठेवता येते. सगळं भगवंतांसाठी केलं पाहिजे. या देहामध्ये बोलण्याची शक्ती आहे, मानसिक कार्य करण्याची शक्ती आहे, परंतु ही शक्ती जर भगवंतांशी संबंधित नसेल तर त्यांना काहीच महत्व नाही. वासुदेव हे सर्व व्यापी आणि सर्व काही असल्यामुळे भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन त्यांना शरण जातो. भगवद्गीता 7:17 कुठे? काल परवा दे आपण वाचलं. आणि 11:40. व्हॉट इज 11:40? नम पुरस्ताद पृष्ठस्तस्यै नमोस्तु ते सर्वतेव सर्व अनंत अनंत वीर्याम विक्रमस्त्वं सर्व समाप्नोषी ततोसी सर्व. तुम्हाला पुढून, पाठीमागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो. हे अनंत वीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात, तुम्ही सर्व व्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. सर्व काही तुम्हीच आहात या स्टेजला माणसाने आलं पाहिजे. सर्व काही तुम्हीच आहात, त्यालाच म्हणायचं वासुदेव सर्वमिती. हरे कृष्ण. इथून पुढचे 3-4 श्लोक खूप इंटरेस्टिंग आहेत, बिलकुल मिस करू नका. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? Oops, forgot to unmute. हरे कृष्ण. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. रोजी मी वाचत होतो भगवद्गीता बेस मध्ये. त्या ठिकाणी प्रभुपाद महाराजांनी म्हणजे एक श्लोकची तात्पर्यामध्ये ना असं मेन्शन केलं, म्हणजे लॉर्ड येशू ख्रिस्त असं म्हणते, म्हणजे भगवान येशू ख्रिस्त. हे थोडंसं मला वेगळं वाटलं, म्हणजे असं का? म्हणजे भगवंतांचे जे महान भक्त असतात त्यांना पण बऱ्याचदा भगवान म्हटलं जातं. जसं की भगवान ब्रह्माजी, भगवान शिवजी. शास्त्रामध्ये बऱ्याचदा नारद मुनींना देखील भगवान म्हटलेलं आहे, भगवान नारद. बऱ्याचदा शिष्य आपल्या गुरुला भगवान म्हणतो. शुकदेव गोस्वामींना परीक्षित महाराज बऱ्याचदा भगवान म्हणतात. विदुर मैत्रेयजींना भगवान म्हणतात, आपण वाचलं ऑलरेडी. भगवंतां समान मानण्यासाठी, तो आदर देण्यासाठी तो शब्द वापरलेला असतो. तुम्ही माझ्यासाठी भगवानच आहात. असं मी मगाशी म्हणालो की आपले गुरु, आपले दीक्षा गुरु, आपले शिक्षा गुरु आणि भगवान हे समान असले पाहिजेत आपल्यासाठी. प्रभुपादांच्या मुखातून तुम्ही किती वेळा हे ऐकले माहिती नाही, पण प्रभुपादांचे लेक्चर जर तुम्ही ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की प्रभुपाद हे येशू ख्रिस्तांना महान भक्त, आचार्य मानायचे. त्यामुळे त्यांना ते लॉर्ड म्हणतात, भगवान येशू ख्रिस्त. भगवान येशू ख्रिस्त हे
भगवंतांचा संदेश देण्यासाठी, त्या काळ परिस्थितीप्रमाणे भगवंतांचा संदेश देण्यासाठी त्या भागामध्ये आले होते. ते आचार्य आहेत. तसंच तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु प्रभुपाद मोहम्मद पैगंबर यांना देखील आचार्य मानायचे. ते देखील भगवंतांचा संदेश सांगण्यासाठी त्या त्या देश काळ पात्राप्रमाणे त्या त्या भागामध्ये भगवंतांचा प्रचार करण्यासाठी आले होते. तर ज्ञानावर आधारित आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की हे चुकीचं नाही आहे. परंतु नुसताच सेक्टेरियन होऊन समाजवाद करत बसलो आपण, तर मग आपण हिंदू मुस्लिम ख्रिश्चन करत बसणार. ऑफकोर्स आता जे ख्रिश्चन आहेत, जे मुस्लिम आहेत, ते जर चुकीचं काम करत असतील त्याचा विरोध केला पाहिजे. परंतु मूलतः येशू ख्रिस्तानी काही चुकीचं सांगितलेलं नाही. मूलतः मोहम्मद पैगंबर यांनी काही चुकीचं सांगितलेलं नाही. भगवंतांचा संदेश द्यायलाच ते आले होते. मग अशा आचार्यांना, महान आचार्यांना, महान भक्तांना बऱ्याचदा शास्त्रामध्ये भगवान या शब्दाने संबोधित केलं जातं. भागवतामध्ये बऱ्याचदा तुम्हाला आढळेल भगवान ब्रह्माजी, भगवान शिवजी, गुरुना देखील कधी कधी भगवान म्हटलं जातं. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. आपल्या काही मूर्ख हिंदू भक्तांच्या मताप्रमाणे स्वतःला हिंदूच म्हटलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. मी एकाशी चर्चा करत होतो, तो वाद घालत होता. तो मला म्हणाला की प्रभुपाद हे पाश्चात्य देशामध्ये शिकवायला गेले होते, म्हणून त्यांची सहानुभूती गोळा करण्यासाठी त्यांनी येशू ख्रिस्ताला भगवान म्हटलं. नो, प्रभुपाद अशी चापलुसी करणारे आचार्य नव्हते. प्रभुपाद रोखठोक जे आहे ते सांगणारे आचार्य होते. ते कशाला विनाकारण म्हणतील तुम्ही माझे सगळे शिष्य व्हा, तुमच्या येशू ख्रिस्ताला पण मी मानतो? बिलकुल नाही. तोंडावर बोलणारे होते श्रील प्रभुपाद. त्यामुळे हे जर तुमच्या कानावर आलं तर ते चुकीचं आहे. भक्त हा कोणाचाही द्वेष करत नाही, मग तो मुस्लिमांचा, ख्रिश्चनांचा कसा द्वेष करेल? हा, जे वाईट वागतात त्यांचा द्वेष करतो. मग ते मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत किंवा हिंदू असोत, त्यांचा पण द्वेष केला पाहिजे. वाईट कृत्यांचा द्वेष करायचा असतो, वाईट जीवाचा द्वेष करायचा नसतो. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभू.